नमस्कार मित्रांनो, आज आहे 16 मे 2024 गुरुवार। मित्रांनो, दुपारी 3 नंतर राज्यामध्ये 15 ते 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची सुरुवात होणार आहे। आज मित्रांनो राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। 20 मे पर्यंत हा जोर कायम राहणार आहे मित्रांनो। तर आज दुपारी 3 नंतर राज्यातील 15 जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दिलेली आहे। तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही, चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे की नाही ते आपल्याला कमेंटद्वारे नक्की सांगा। आज दुपारी 3 नंतर कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच मुंबई, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये दुपारनंतर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये दुपारी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। आपण जसं की बघू शकता, पाटण, कारण, सातारा, वाई, लोणंद, पलटण, बारामती, सासवड, पुणे या ठिकाणी जुन्नर या सर्वच भागामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच अहमदनगरमध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे। जामखेड, कर्जत या भागामध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये देखील दुपारी 2 नंतर पावसाला सुरुवात होणार आहे। चौसाळा, केज, बीड, मांजलगाव तसेच तुळजापूर, धाराशिव, बीड या संपूर्ण भागामध्ये दुपारनंतर आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यामध्ये देखील अहमदपूर, उदगीर, औसा या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत जर विचार केला तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी तसेच मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। बदल झाल्यास आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो, तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।